रुपल गप्पा टप्पांच्या मेजवानीमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. माझा सगळ्यात पहिला प्रश्न हा की एक खूप गाजलेला चित्रपट तू केलास, मुंबई पुणे मुंबई. तर पहिला चित्रपट, मोठमोठे कलाकार, त्यांच्यासोबत काम करताना तुझा अनुभव कसा होता आणि काही मोमेंट्स तुझ्या लक्षात असतील असे? मोमेंट्स खर तर प्रॉमिनंटली मला एकच आठवतंय की ऑल कॉम्बिनेशन सीन होता एक, आणि एक पडायचा मार्क होता ताईला दिलाय, म्हणजे मुक्ता बर्वेला दिलेला. सो मुक्ता ताईला दिला होता मार्क आणि त्यावर तिला पडायचं होतं आणि तो हाईड करायचा असतो हे मला तेव्हा माहिती नव्हतं, कारण कॅमेरा पहिल्यांदा फेस केला, ते सगळं झालं. सो तिसरा टेक झाला. 2 कॅमेरा पहिल्यांदा फेस केला म्हणजे माझी पहिली फिल्म ओव्हरऑल म्हणजे सिरियल करायच्या अगोदर पण फिल्मच केली मी. सुरुवात माझी फिल्म पासून झाली. ओके, नाईस. सो मला माहितीच नव्हतं ते सगळं इक्विपमेंट्स आणि ते मार्क तो तुम्ही घालवता किंवा काय करता, बिकॉज त्यावर पण भरपूर काम लागतं हे मला माहिती नव्हतं. कॅमेरा फेसिंग काय असतं हे माहिती नव्हतं. खूपच रॉ होते. व्हेरी फॉर्च्युनेटली माझी पहिली फिल्म सतीश सरांबरोबर होती, मुंबई पुणे मुंबई, डिरेक्टेड बाय सतीश राजवाडे. सो ही इज अ व्हेरी नाईस डिरेक्टर. सो त्या पर्टिक्युलर सीनसाठी माझे असे एफर्ट्स होते की माझ्यामुळे रिटेक नाही झाला पाहिजे, एवढंच मला कळत होतं, बाकी मला माहिती नव्हतं. पण तो मार्क आपण चुकलाय थोडासा, माझ्यामुळे सगळंच गणित हल्लंय, फोकस चुकलाय, पण ते सगळ्यांनी मॅनेज केलं एक्सेप्ट फॉर मी त्या टेकला. तो शेवटी ते असं झालं की तो मार्क गेला नाही, त्यावर यायचं होतं, तो झाकला नाही गेला. आता पूर्ण व्हाईट स्क्रीन मध्ये तो मार्क दिसतोय फिल्म मध्ये दिसतोय नाही, आता दिसत नाहीये, बट दे डिड समथिंग विथ इट. त्यांनी दुसरा टेक लावला असेल तेव्हा आता मला अजून टेक्निकली मला तेवढं तेव्हा माहिती नव्हतं. सो तेव्हा मला ते खूप वाईट वाटलं होतं की यार आपण इतका प्रयत्न केला आणि आपल्याचमुळे मार्क एवढं हल्लं कसं. त्यामुळे आपल्याला फार शुल्लक वाटू शकते अशी गोष्ट, पण ते किती चेंज होतात. एक्झॅक्टली